माडगावचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवाच्या यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे भव्य कुस्त्याचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले होते. या कुस्ती मैदानामध्ये बिळूर येथील सुप्रसिद्ध मल्ल व उपमहाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये धडक मारणारा, जगचे नाव उज्ज्वल करणारा पैलवान सुनील कोटगोंड याने बाजी मारली आहे. त्याला 2 किलो चांदीची गदा व 71,000 रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. माडगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ अनिता महादेव माळी, तसेच महादेव माळी, लिंबाजी माळी, आबासाहेब सावंत, कामण्णा बंडगर, अंबादास चौगुले या मान्यवरांच्या सुप्रसिद्ध वस्ताद व कुस्तीगीर संघटनेचे जिल्हाध्यक्ष आपल्या सांगली जिल्ह्याला आतापर्यंत 15 दिवसात मेडल दिलेला आहे, परंतु आतापर्यंत 4 वेळा तालुक्याला सांगली जिल्ह्याला मेडल मिळवून दिलेला आहे. श्री कोटगोंड वस्तादांचा तो पुतण्या आणि गुरजन सिंग पंजाब हा तुपरकरी. गुरजन सिंग पंजाब फिरत त्याला चितपट करत सुटलेला महाराष्ट्र देऊन आज सुनील कोटगोंड साठी मोठं आव्हान आहे. आणि कुस्ती 71,000 रुपये इनामावर लागते. आणि ह्या कुस्तीसाठी लोकनियुक्त सरपंच सौभाग्यवती अनिताताई महादेव माळी अतिशय तगडी कुस्ती चालवा. श्रीशैल कोटगोंड वस्ताद कुस्तीसाठी 0-5 आणि मारुती बंडगा. काय 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 वाकडं धरणं, काय वाकडं धरणं का मारुती बंडगा 0-5 तिथं बच गया, बच गया. घेऊन आतमध्ये जायचं आणि पैलवानला गदा द्यायचे. कृष्णभाऊ गायकवाड आपण जायचं. शंभर 200 किलो चपाती होईल. चपाती गोष्टी जर अंगावर पडली तर चपाती होईल. पंचांचा आता बजेट संपलेला आहे. दवाखान्याला सुद्धा मिळणार नाही. सर्वांनी जपून बसा. त्यातल्या त्यात कडाला बसलेले मामा आवाज देणारे जपून बसा. काय झालं? कोणी बसून या, बसून या, बसून या. स्टेजवरच्या मान्यवरांना दिसलं पाहिजे. बसून या. हो, जरा ही साईड बसून या. स्टेजवरच्या मान्यवरांना कुस्ती दिसू द्या. मल्लो मुत्या जत्ती यांनी इकडं आखाड्यावर आलं तरी चालेल. आणि इकडं आता घुटना लावण्याचा प्रयत्न करतोय सुनील रविकुमार कोटगोंड.
5 वेळा मेडल मिळवून दिलेले या सुनील रविकुमार कोटगोडला